सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी घेतलं आणि दिवसभरात काय काय कामं करायची आहेत त्याचा विचार केला। आज पाहुण्यांसाठी पुरणपोळी करायची होती। काल रात्री पाहुणे आलेले होते, त्यासाठी अगोदर मस्त छान असे गॅलरीमध्ये फुलं आलेले ते बघितले, मन प्रसन्न केलं, पॉझिटिव्ह एनर्जी घेतली आणि कामाला सुरुवात केली। सुरुवातीला पुरणपोळीसाठी पीठ गाळून घेतलं आणि नंतर मग यांच्यासाठी टिफिन तयार केला। त्याच्यात भाजीमध्ये मी दुधी भोपळ्याची भाजी तयार केलेली होती, डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम छान अशी भाजी बनते। जेवण लवकर करायचं होतं म्हणून नाश्ता केला नाही, आवळ्याचं ज्यूस बनवलेलं होतं ते घेत आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि मस्त इथं आता साईडला बासुंदी बनवायला ठेवलेली आहे आणि आज पूर्ण घरीच होती म्हणून निवांत तिने देवपूजा केली। आमटीचा मसाला करत असताना मी जास्तच कांदे आणि खोबरं भाजून घेते, म्हणजे थोडा मसाला काढून ठेवते कोणत्याही मसाल्याची भाजी बनवण्यासाठी। इथं आमटीची फोडणी करून आमटी तयार आणि ह्या दिवसाचं तळण लगेच वातड होतं म्हणून तळण काढून डब्यात भरून ठेवून दिलं। डब्बा नसेल तर पिशवीत ठेवलं तरी चालतं। मग साईडला जाऊने भजी काढली आणि मी पुरणपोळी केली आणि जेवायला बसलो। जेवण झाल्यानंतर पुरणपोळीचा ओटा तर एकदम चिकट असतो, स्वच्छ क्लीन केला आणि बाकीचे कपडे माझे राहिलेले होते कारण की आज 2-3 वेळेस मशीन लावलेलं होतं। वाळलेले कपडे काढले आणि जे ओले होते सफेद कपडे होते ते टाकले। आज ब्रह्मकमळ येणार होतं म्हणून त्याची कळी आता मस्त उमलायला सुरुवात झालेली आहे। चला मग आजचा मिनी ब्लॉग इथं एंड करते। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।